हे जगणे आनंदाचे प्रवचन चौथे भाग 5. संतांची थोरवी. सर्वांना सुखी ठेव, मला सुखी कर. यामध्ये सुखसुविधा हव्यात. सुविधांनी सुख मिळतं असं कुठेतरी वाटतं. त्या सुविधा कोणी दिल्या आपल्याला? या सगळ्या सुविधा गेल्या 150-200 वर्षामध्ये ज्यांनी आपल्याला दिल्या आहेत त्यांना आपण वैज्ञानिक म्हणतो. ज्यांनी विज्ञानाचे नाना तऱ्हेचे शोध लावले. घर बसल्या नळ सोडला की पाणी येतं. पूर्वीच्या काळी खेड्यामध्ये 1-1 किलोमीटर चालत जाऊन पाणी विहिरीतून ओढून सरोवरातून काढून घागर कमरेवरती ठेवून आणावी लागायची. असंच जे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आहे ते सगळंच्या सगळं कुणी दिलं आहे? वैज्ञानिकांनी. कुणाचीही तुम्ही नावं घ्या. हा बल्ब कुणी शोधला? एडिसनने शोधला. आता रोज तुम्ही बल्ब वापरता. संध्याकाळी तुम्ही शुभम करोती वगैरे म्हणत असाल, दिव्याला पाहून नमस्कार वगैरे. पण तुमच्या कुणाच्या तरी घरी एडिसनचा फोटो आहे का हो? एडिसनच्या फोटोला कधी हार घातलाय? त्याची जयंती पुण्यतिथी कधी साजरी केली आहे का? नको करायला का? ज्यांनी एवढ्या सुखसुविधा तुम्हाला पुरवल्या त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये थोडासाही आदर नाही? कुणाकुणाचा करणार? पण आपण हे करत नाही याला महत्त्वाचं कारण आहे. एडिसनने बल्ब शोधला. बल्ब आणि एडिसन निराळे होऊन गेले. एडिसन आहे की नाही ते बल्ब कसा निर्माण करायचा याचं तंत्रज्ञान आहे. तुमच्या खिशात फक्त पैसे पाहिजेत. बाहेर जायचं, बल्ब आणायचा आणि बसवून घ्यायचा, झालं काम. म्हणजे एडिसन हा बल्ब आणि शोध यांच्यापासून निराळा झाला. सगळ्या सुखसुविधा अशा असल्यामुळे वैज्ञानिकांची आपण कदरच करत नाही. हे पटलं? तुम्ही प्रत्येकजण कुठल्या तरी संतांना मानता. मग ते पारंपरिक देव राम कृष्ण असू देत, स्वामी स्वरूपानंद आहेत, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस. आपल्याकडे संत परंपरेची मोठी यादी आहे. तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुठल्या तरी संतांचा फोटो असेल, मूर्ती असेल. त्याला तुम्ही नित्यनियमाने नाहीतरी कधीतरी सणाच्या दिवशी फुलं वाहता, गंध लावता. त्यांनी तुम्हाला काय दिलं म्हणून त्यांचा तुम्ही एवढा आदर करता? ज्यांनी तुम्हाला सुखसुविधा दिल्या त्यांची तुम्ही काहीही कदर करत नाही. आणि ज्यांनी तुम्हाला काहीही दिलं नाही, उलट तुमच्याकडून सगळं काढून घेतलं, ते तुम्हाला सांगतात की तुमचं काहीच नाही इथे, हा देह तुमचा नाही, तुमचं कोणीही नाही. असं सांगणारे जे एका अर्थाने आपल्याला नाराज करतात त्यांची मात्र तुम्ही पूजा करता. कालच एकाने प्रश्न विचारला की हल्लीच्या युवा पिढीचा देवावर विश्वास नाही. त्यांचा देवावर विश्वास बसावा यासाठी काय करावं? मी म्हटलं काही करू नये. देवावर विश्वास हा निर्माण नाही करता येत. आणि तो निर्माण करायचा असेल तर खोटं सांगावं लागतं की तिथे जाऊन नारळ वगैरे ठेवून तू असं श्रद्धापूर्वक माग की मला अमुक अमुक पाहिजे. देवाला आपला सेवक बनवलं आहे आपण. मी असं म्हटलं तर तुम्हा लोकांना राग येईल, पण ही खरी गोष्ट आहे की आपण जेव्हा देवाला सल्ला देतो की माझ्या घरी कोणीतरी आजारी आहे, त्याला तू बरं कर. आता देवाला कळत नाही का कोणाला बरं करायचं ते? जन्म तो देतो, तो तर सगळ्यांचा करता करविता आहे. जर तुमच्या घरातला जो कोणी आजारी आहे, ज्याला तुम्ही माझं म्हणता, त्याला बरं करायचं की नाही करायचं हे देवाला कळत नाही का? तो सर्वज्ञ आहे. पण आपण त्याच्यापेक्षा मोठे शहाणे आणि आपण त्याला सांगतोय तुला कळत नाही, तू बरा कर, इतक्या दिवसात तू बरा कर. आणि तू बरं केलंस तर मी काय करणार आहे? जे काय तुम्ही नवस बोललेत ते. अशा तऱ्हेची ही सर्व अंधश्रद्धा आहे. थोडा वेळ याचा उपयोग होतो. जो घाबरलेला मनुष्य आहे तो आतून भयंकर बेचैन अशांत आहे. अशा अशांत लोकांच्या भीतीच्या या भावनेचा दुरुपयोग इथे पंडित, पुजारी आणि इतर लोकांनी करून घेतला आहे. तुम्हाला भीती वाटते ना, मग तुम्हाला सांगतात हे करा. ते करण्याचा आणि याचा काहीच संबंध नाही. समजा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, घाबरला आहात. डॉक्टर तुम्हाला तपासून पाठीवरती हात फिरवून सांगतात घाबरू नका, सर्व काही ठीक होईल. तुमचं मन शांत होतं की नाही? जी व्यक्ती तुमची भीती घालवते तुमच्या दृष्टीने ती देव आहे. म्हणून आपण म्हणतो
डॉक्टर, अगदी देवासारखे तुम्ही आलात. म्हणजे देव हे काय आहे? आपली जो भीती घालवतो तो देव. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की सगळी भीती ही मेंदूमध्ये आहे. हे मी तुम्हाला विज्ञानाच्या कक्षेतून सांगतोय की भीती स्मृतिकल्पनेतून निर्माण होते. ही आपण काढू शकतो. आपल्या आतमध्ये असलेली क्षमता ही दैवी शक्ती आहे. ही दैवी शक्ती काय आहे? जागृतीची आहे, बोधाची आहे. जागं राहून मी त्याच्याकडे बघू शकतो. हे जागृत राहणं ही दैवी शक्ती देवाने माझ्या आतमध्ये दिली असं नाही, तर देवच ते रूप घेऊन जन्मला आहे. एरवी नेहमीची म्हणण्याची पद्धत आहे की देवाने मला जन्म दिला आहे. मला तुम्हाला असं सांगायचं आहे की ही जीभ त्याची आहे, हे हात त्याचे आहेत, हा देहच त्याचा आहे, हे मनही त्याचंच आहे. त्यांना आपण माझं करून टाकलं आहे. देवा, तू माझ्यातून जग. देव जर जगणार असेल तुमच्या आतून, तर तुमच्या हातून वाईट कृत्य होईल कसं? असा भाव घेऊन जगणं हे अध्यात्म आहे.